उपवर्गीकरण रद्द करावं यासाठी नाशिकमध्ये आंबेडकरी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरून या मोर्चाला सुरुवात होत असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि तिथून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप होणार आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी। वर्गीकरण रद्द करण्याची मागणी जी आहे ती महाराष्ट्रभर जी आहे होत आहे आणि आज नाशिकमध्ये जे आहे आपण जर बघितलं तर सर्व आंबेडकरवादी आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकमध्ये जे आहेत ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या या गोल क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जो आंदोलन मोर्चा आहे हा निघणार आहे आणि त्यानंतरच नाशिकच्या शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळचा समारोप होणार आहे। आपल्या सोबत काही आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते आहेत। दादा, काय सांगाल नेमकं उपवर्गीकरण म्हणजे काय आणि रद्द करण्याची मागणी आपण करत आहात? या एसी समाजामध्ये काही जातींना वेगळं करून त्यांना वेगळं आरक्षण देण्याचं उपवर्गीकरण आपलं या महाराष्ट्र सरकारने केलं आहे। याचा आम्ही पूर्णपणे विरोध करतो। काही चाटुगिरी नेत्यांमुळे हे उपवर्गीकरणाचा डाव इथं मांडला जातोय, पण 59 जाती याला विरोध करत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उपवर्गीकरण होणार नाही यासाठी पूर्ण 59 जाती एकत्रित जमून पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे आणि याच्या पुढे पण तीव्र आंदोलन चालू राहणार आहे। आपल्याला वेगवेगळ्या संघटनांनी जो आहे तो देखील पाठिंबा दिलेला आहे या मोर्चाला। आपण ते आपल्या सोबत देखील पायी प्रस्थान करतायत। कुठलाही पक्ष असो, कुठलीही संघटना असो, त्याचे आपले पायजोडे आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि 59 जातीसाठी लढायचं आहे। यासाठी हा मोर्चा आहे। मी जरी शिंदे गटात असलो तरी माझा समाज महत्वाचा आहे, माझा एसी कॅटेगरी महत्वाची आहे, कारण की 59 जातीमधून काही जाती वेगळ्या केल्या त्याचं नुकसान त्या एका समूहाला पडेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 59 जाती एकत्रित आणून एक लढा निर्माण केला, म्हणून आज आम्ही सर्व 59 जाती सोबत आहोत। फक्त याच्यामध्ये हे जातीवादी काही नेते हे फक्त त्यांच्या फायद्यासाठी उपवर्गीकरण हे करत आहेत। मातंग समाज असेल, प्रामुख्याने मातंग समाजाचे लोक भरपूर आले आहेत तिथं। आमचे समाज बांधव 59 जातीमधला माझा भाऊ आहे, तो माझी बहीण आहे, ते पण आमच्या सोबत आहेत। त्यांचा पण या गोष्टीला विरोध आहे। फक्त काही चाटुगिरी नेते त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या राजकारणासाठी ही गोष्ट करत आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमू लागलेले आहेत आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला आणि पुरुष जे आहेत ते आतापर्यंत या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि इथून हा मोर्चा आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून तो निघणार असून आंबेडकरांचा पुतळा जो आहे त्या ठिकाणी होणार आहे। आता या सर्व उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर आता सरकार नेमकं काय भूमिका घेतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।